चला तर मैत्रिणींनो, आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये 38 साईजचं फुल ब्लाऊज स्टिचिंग व्हिडिओ पाहणार आहोत। तर आपण त्या दिवशी ब्लाऊज कटिंग केला होता 38 मापाचा, तर आता आपण त्याला स्टिच करणार। तर हा आहे आपला फ्रंट भाग, ही आहे क्रॉस पट्टी, ही आहे लूप पट्टी आणि ही आहे हुक पट्टी। तर अशा पद्धतीने आता आपण स्टिच करणार आहे। तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, याला टक्स मार्किंग करून घेणार आहे। तर टक्स मार्किंग करताना आपल्याला काय करायचं आहे, याचा मध्य 7 इंच आहे, तर आपण बरोबर 3.5 इंचावरती घेणार आहे। आणि 38 मापाला आपण मधला जो स्टार आहे तो किती घेणार होतो, 4 इंचावरती। तर आपण बरोबर इथे 4 इंचावरती खून केली, त्याच्यानंतर 1.5 इंच इकडं, 1.5 इंच इकडे, 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच खाली असं मार्किंग करून घेतले। तर ह्याला बरोबर ड्रॉ करून घेणार आहे अशा पद्धतीने। आणि हे तुम्हाला असे आडवे पॉईंट आखून घ्यायचे, जेणेकरून तुमचा टक्स पॉईंट जो आहे तो पुढे नाही गेला पाहिजे। बऱ्याच वेळा मी सांगते तुम्हाला की हा टक्स पॉईंट जेव्हा टक्स मारताना पुढे नाही गेला पाहिजे आडव्या लाईनच्या। तर आता आपण काय करणार, दुसऱ्या साईडला टक्स पॉईंट करून घेण्यासाठी ह्या कापडला बरोबर इक्वल ह्याच्यामध्ये काय करणार आहे, फोल्ड करणार आहे, असे थपथप मारून घेणार आहे। आणि बरोबर हे जे आता मार्किंग झाले आपण त्याला काय करणार आहे, ड्रॉइंग करून घेणार आहे फक्त अशा पद्धतीने। आता आपण काय करणार, याला मध्ये सेंटर वरून कटिंग करणार आहे। हे झाले आपले दोन्ही फ्रंट भाग। तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे, फ्रंट साईडला ज्या साईडला मी नेहमी सांगत असते, ज्या साईडला आपण लाइनिंग करतो किंवा मार्किंग करतो त्या साईडला खराब होतो पीस आपला, तर त्याच साईडने आपल्याला काय करायचं, टक्स पॉईंट मारून घ्यायचे। तर आपण फ्रंटवाला जो टक्स आहे हा आता मारणार आहे। इथं थोडं क्लोजअप घे जवळ, आणखी पूर्ण दिसला पाहिजे। टक्स पॉईंट मारताना मी नेहमी सांगते एकदम स्लिम मध्ये तुम्हाला टक्स पॉईंट मारायचा आहे, जेणेकरून असा येऊन असा एकदम नाही करायचा। बघा तुम्ही काय करता, असं येता येताना एकदम असं टर्न घेता, तर टर्न नाही घ्यायचं। तुम्हाला काय करायचं, एकदम पट्टीच्या रेषेने तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी चालेल, आणि एकदम स्लिम मध्ये बरोबर तुम्हाला काय करायचंय, बाहेर काढायचं आहे। तर अशा पद्धतीने बरोबर आपण अर्धा इंचचा टक्स इथं मारून घेत आहे। आणि जर तुमचं हेवी चेस्ट असेल तर तुम्हाला काय करायचंय, त्याच्यावरती इथं अर्धा इंचच्या ऐवजी 1.5 इंच पण तुम्ही टक्स पॉईंट घेऊ शकता। बरेच मापा असतात वेगवेगळी, जर 38 मापाचं जर असलं, कधी कधी हेवी चेस्ट असेल तर तुम्हाला तिथं मार्किंग जास्त पकडलं तरी चालतंय। आता आपलं हे वयस्कर लेडीज आहे, तर आपण अर्धा इंचच मार्किंग घेतले आणि बाकीचे 2-2 पॉईंट घेणार आहे। वयस्कर लेडीज म्हटलं की आपल्याला चेस्ट जास्तच खोल करायची गरज नाही पडत नॉर्मल माप असल्यानंतर ना। जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला, बरोबर स्लिम रेशिओ ह्या टक्स पॉईंटच्या पुढे आपल्याला जायचं नाही, ह्या आडव्या रेषेच्या बरोबर अगोदरच संपायचे। तर आपण इथं टक्स संपवून टाकलेला आहे, म्हणजे थांबवलेला आहे। बरोबर हे तुमच्या आडवी रेष तुम्हाला सिम्बॉल देते की तुम्हाला त्याच्या पुढे जायचं नाहीये। अशा पद्धतीने आता आपलं 4 टक्सचे 4 डॉट जे आहेत ते पूर्ण हे करून झाले। तुम्ही पाहू शकता, आपण अर्धा इंचाचं जरी मार्किंगला टक्स पॉईंट पकडला असेल तरी पण ह्याला खोली किती छान पद्धतीने तयार झाली बघा। इथं किती पण हेवी चेस्ट असलं तरी ते कव्हर करू शकतो। आणि बरेच वेळा मी जसं सांगते ना तुम्हाला की ह्या 1.5 इंचाच्या 2 इंचाच्या पुढे जायचं नाही, तर पुढे नाही गेलं ना तर तुमचा भाग जो आहे तो असा खोल बरोबर तयार होतो। आणि जर तुम्ही सगळे टक्स चिटकून आणले, सगळे असे जवळ केले तर चपटा होतो, तो फुलत नाही, तो काय होतो असा एकदम चपटा होऊन जातो आणि व्यवस्थित फिनिशिंगनी बसत नाही। तर हा जो 4 टक्सचा पार्ट आहे तो एकदम परफेक्ट फिनिशिंगने आपल्याला बॉडीला मेजरमेंटमध्ये असा बसून जातो, एकदम छान अशा पद्धतीने, एकदम गोलाईमध्ये जसं तुम्हाला सफिशियंट पाहिजे तसा। तर हे झालं आपलं फ्रंट भागाचं 4 टक्स। तर आता आपण काय करणार आहे, बऱ्याच जणांना हे समजत नाही, तर आपल्याला हुक लूपची पट्टी जी आहे ते कमी करण्यासाठी आपण इथून क्रॉस कटिंग करतो। तर क्रॉस कटिंग जे आहे ते 36, 38, 40च्या मापाला 1 इंचापर्यंत केलं तरी चालतं, जेणेकरून आपल्याला हुक लूपची पट्टी जी आहे ती छोटी पाहिजे असते। तर आपण इथं बरोबर 1 इंचाचं क्रॉस कटिंग करणार आहे मधल्या टक्स पॉईंट पासून बरोबर। तुम्ही पाहू शकता हे 1 इंच आणि एकदम स्लिम मध्ये व्यवस्थित कटिंग केले। तर अशा पद्धतीने हे काय करायचं, कट करून घ्यायचं आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, क्रॉस पट्टी जॉईन करणार आहे। क्रॉस पट्टी जी आहे ते आता आपल्या वरच्या साईडने येणार आहे, एका वेळेस खालच्या साईडने येते, एका वेळेस वरच्या साईडने येते। तर आता आपण ही डबल फोल्ड आपली जी क्रॉस पट्टी आहे ती बरोबर ह्याच्यावरती ठेवून असं स्टिच करणार। तर बऱ्याच वेळा मी सांगते तुम्हाला की क्रॉस पट्टी जी आहे ते आपण ह्याच्यावरती स्टिचिंग करताना आपल्याला काय करायचं, 2 पॉईंट पुढे ठेवायची क्रॉस पट्टी नेहमी। आपल्याला काय करायचं, 2 पॉईंट असे पुढे ठेवायचे, जेणेकरून स्टिच झाल्यानंतर ती क्रॉस पट्टी सरळ लेवलमध्ये येते। पण जर तुम्ही इथं जर असं सेम पकडला आता, तर हीच जर क्रॉस पट्टी असं केलं तर 2 पॉईंट मागे जाते। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, नेहमी 2 पॉईंट क्रॉस पट्टी पुढे धरायची अशा पद्धतीने।
तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. मी प्रत्येक पॉईंट एकदम डीपली सांगत असते, तसं जर तुम्ही फॉलो केलं एकदम स्लोली जसं मी सांगितलं तसं, तर तुमच्या ब्लाऊजमध्ये 100% फिनिशिंग येणार आहे. प्रत्येक पॉईंट तुमचं म्हणणं असतं की शोल्डर उतरतंय, काय प्रॉब्लेम होतोय, घोळ येतोय, फिटिंग व्यवस्थित बसत नाहीये, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, मी ज्या पद्धतीने तुम्हाला फिनिशिंग सांगते ना त्या पद्धतीने तुम्हाला फक्त फॉलो करायचं. तुम्ही बघू शकता किती छान. आता आपण डबल शिलाई मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली क्रॉस पट्टी बसवून झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, याला लुकची पट्टी बसवणार आहे. हा जो ब्लाऊज आहे तो आपला वयस्कर लेडीजचा आहे, त्याच्यामुळे आपण याला बटन करणार आहे. तर बटनचा जो पार्ट असतो तो उलट्या साईडला असतो. आता आपण लुकच्या पट्टीला जॉईंट करून घेणार आहे. कारण लूक किंवा गुंड्या बसवायची जी पट्टी असते, जसे की आपली हुक अडकवायची आणि गुंड्या बसवायची, ती जी असते 2.25 डबल फोल्डेड असते, ते आपण आता अशी बरोबर इथं कट करून घेतलेली आहे. गळ्याचे जे पार्ट होते ते आपण जॉईन करून घेतले आणि बरोबर हे करून घेतलेलं. आता आपण काय करणार आहे, आतल्या साईडने बरोबर अर्धा इंच खालच्या साईडने फोल्ड करून बरोबर असं पट्टी इथं जॉईन करून घेणार आहे. जॉईन करून झाल्यानंतर ना याला काही दाब शिलाई मारायची नाही आपल्याला. जी बाहेर निघणारी जी एक्स्ट्राची पट्टी असते, जी डबल फोल्डलेली 2.25 इंचाची, त्याला आपल्याला दाब शिलाई मारायची गरज नसते. आता आपण ह्याला डायरेक्ट एकावरती एक असं व्यवस्थित बघा, तुम्ही बघू शकता. बरेच जण काय करतात, ह्याला फोल्ड करून परत असं एकावर एक घेतात. तसं करायचं नाहीये. आपली जी ही पट्टी असते लुकची किंवा गुंड्या लावायची पट्टी, तर ती पूर्ण बाहेर असते. म्हणजे अर्धा इंच फक्त स्टिचिंग मार्जिन पकडलेलं असेल, ती पट्टी पूर्ण काय असते, बाहेर असते. ह्याच्यावरती अशी फोल्ड केलेली नसते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायची, बरोबर जागेवरती अशी फोल्ड करून घ्यायची. आपण ह्याच्यामधनं एक शिलाई मारून घेणार आहे. माझा आवाज थोडासा डाऊन येतोय सर्दीमुळे, तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपला एक साईडचा पार्ट जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडचा पार्ट तयार करणार आहे. सेम मगाच्या सारखंच आपल्याला टक्स पॉईंट मारून घ्यायचे आहेत सगळे. पहिला जो आहे मेन टक्स पॉईंट तो आपण अर्धा इंच ठेवला आहे. त्याच्यानंतर बाकीचे टक्स पॉईंट आपण 2-2 पॉईंटचे घेणार आहे बरोबर. आणि मी सांगितलं तसं रेषेच्या पुढे अजिबात जाऊन द्यायचं नाहीये टक्स पॉईंट आपल्याला. आपले चारही टक्स झालेले आहेत स्टिच करून बरोबर. आता आपण मागच्या सारखं सेम ह्या साईडला बरोबर हुक लुकच्या साईडने 1 इंच क्रॉस असं कटिंग करून घेणार आहे आणि क्रॉस पट्टी जॉईन करायची. तर मग अशी आपली त्या साईडला क्रॉस पट्टी जी होती ती वरून होती, आता काय खालच्या साईडने. तर बरोबर आपण काय करणार, 2 पॉईंट क्रॉस पट्टी पुढे ठेवून अर्धा इंचावरून स्टिचिंग मार्जिन घेणार आहे. आपली क्रॉस पट्टी जॉईन करून झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, हुकची पट्टी लावणार आहे. हुकची पट्टी जी आहे ती आपल्याला डबल फोल्ड 1.25 इंच घेणार आहे, कारण ह्याला आपल्याला लुक म्हणजे गुंड्यांची घरं करायची, त्याच्यामुळे थोडीशी जाड पट्टी घ्यायची आहे. जर आपली हुकची पट्टी असेल तर आपल्याला अर्धा इंच आतमध्ये राहिली तरी चालते, पण लुकच्या पट्टीला जेव्हा आय करायचे असते त्यावेळेस आपल्याला थोडीशी मोठी पट्टी लागते. तर आपण इथं बरोबर 1.25 इंचाची घेतली, जेणेकरून 1 इंच 1.25 इंच ते 1.5 इंचाची घेतलेली, जेणेकरून 1 इंच शिल्लक राहणार आहे. तर पहिल्यांदा आपण शिलाई मारून घेणार आहे इथं. त्याच्यानंतर ना ह्याला नेहमी आपण दाब शिलाई मारतो, ते दाब शिलाई बरोबर हे कापड असं आतमध्ये फोल्ड करून तिथून जवळून अशी दाब शिलाई मारून घेणार आहे. दाब शिलाई म्हटलं की नेहमी लक्षात ठेवा एकच पद्धतीने असते. आतला कपडा बाहेरच्या साईडला फोल्ड, आतला कपडा बाहेरच्या साईडला घेऊन त्याच्यावर बरोबर असं प्रेस करून दाब शिलाई मारून घ्यायची. लक्ष ठेवायचं सगळ्यांनी बरोबर दाब शिलाई. आणि त्याच्यानंतर आत्ताची जी पट्टी आहे ती बरोबर आतमध्ये फोल्ड असते आणि मगाची लुकची जी पट्टी असते ती नेहमी बाहेर फोल्ड असते, म्हणजे बाहेरच्या साईडला असते पूर्ण. अशा पद्धतीने आपला फ्रंट साईडचा हा दुसरा पार्ट पण रेडी झालेला आहे. हा फ्रंट
भाग आपला पूर्ण रेडी झालेला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित पाहत जा. प्रत्येक पॉईंट मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं असतं तुम्हाला. तसं जर त्याच पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा ब्लाऊज बिलकुल बिघडणार नाही. तर आता आपण बॅक साईड करूया, म्हणजेच बॅक भाग करूया. हा आहे आपला बॅक पार्ट. वयस्कर लेडीजचं म्हणजेच एजेड लेडीजचा ब्लाऊज असल्यामुळे आपण गळा जो आहे तो मागचा 5.5-6चा ठेवलेला आहे. आता आपण याला शोल्डरच्या मध्ये सेंटरला बरोबर टक्स पॉईंट करून घेणार आहे. उंची 5 इंच आणि असं 4.5 इंच, 4 इंच सॉरी. त्याला पण आपण असं डबल करून सेम सेंटरला करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट असं शोल्डरच्या मध्ये सेंटरला पकडलं तरी पण तुमचा टक्स पॉईंट बरोबर येऊन जातो. त्याच्यामुळे ॲज यू चॉईस तुम्ही कसंही करू शकता. इथं पण आपण 1/2 इंचाचा बरोबर टक्स पॉईंट एकदम स्लिम पद्धतीने मारून घेणार आहे, जेणेकरून ओपन केल्यानंतर तुमच्या इथं अजिबात काय राहत नाही, घोळ येत नाही किंवा फुल तयार होत नाही. एकदम स्लिममध्ये मारला ना टक्स तो एकदम मर्ज होऊन जातो आपल्या बॉडीमध्ये. त्याच्यामुळं जसं मी सांगते त्या पद्धतीने एकदम स्लिम पद्धतीने टक्स मारून घ्यायचा नेहमी. आता आपण दुसरी साईड पण टक्स मारून घेणार इथं. अशा पद्धतीने आपले बॅक पार्टचे दोन्ही टक्स एकदम परफेक्ट मारून झालेले आहेत. आता आपण हे जे कंबरपट्टा आहेत आपण त्याला जॉईंट करून घेणार आहे. कंबरपट्टी जी आहे ती नेहमी आपण 2.5 इंचाची बरोबर घेत असतो. 2.5-3 इंचाची घेतली तरी चालते सिंगल. त्याला डबल फोल्डर बरोबर 1.25 ते 1.5 इंचाची अशी घेतो आपण नेहमी. आपण कंबरपट्टी जी आहे बरेच जण सिंगल हे करतात, सिंगल पट्टी लावतात. असं डबलची लावल्यानंतर आणखी जास्त छान फिनिशिंग येते आणि कमरेला एकदम मजबूतपणा येऊन जातो. त्याच्यामुळे आपण डबल फोल्ड पट्टी घेतो. 1/2 इंचावर बरोबर आपण स्टिच करणार आहे. आपली कंबरपट्टी जोडून झाली. आता आपण काय करणार आहे, दाबशिलाई मारणार आहे. दाबशिलाई म्हटलं की नेहमीप्रमाणे आतला कपडा बाहेरच्या साईडला फोल्ड आणि त्याच्यावरती असे दाबून व्यवस्थित दाबशिलाई घ्यायची आहे. प्रत्येक पॉईंट जो आहे तो एकदम मिस न करता, एडवाकडं स्टिच न करता, तुमच्या मनाने काही पण म्हणजे जसं करताय तसं उगाच करायचे म्हणून स्टिच न करता प्रत्येक पॉईंट जसं सांगितलं तसं एकदम जर तुम्ही परफेक्ट फॉलो केला ना तर तुमचं ब्लाऊज कुठेच बिघडणार नाही. बऱ्याच जणांचं कमेंट आहे, ताई तुमच्यासारखं तुमच्या पद्धतीने स्टिच केलं, एकदम परफेक्ट ब्लाऊज आले तुमच्यावर. आम्ही शिकलो नाही का, प्रायव्हेट क्लास लावून जे शिकले नाहीत ते आपले व्हिडिओ बघून शिकतात येतं. तर हे व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे ज्यांना खरंच परफेक्शननी काम शिकायची गरज आहे ना. तर हा व्हिडिओ आपला त्यांच्यासाठीच आहे ज्यांना शिकायला भेटत नाही. बऱ्याच ठिकाणी परफेक्ट सांगितलं जात नाही, प्रत्येक खुणा असं परफेक्शननी सांगितलं जात नाही. आता आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आपण काय करणार आहे, शोल्डर जॉईंट करून घेणार आहे. तर शोल्डर जॉईंट बरोबर आपण 1/2 इंचावरून करणार आहे. दोन पॉईंट आपण कट करून टाकणार आहे त्या 1/2 इंचातून. बरेच जण इथं पण स्टिचिंग व्यवस्थित पकडत नाही, पुढच्या साईडला वरती करतात, खालच्या साईडला इकडे दाबतात, त्याच्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस येतात. तर तसं करायचं नाही, बरोबर इक्वल पकडायचं आहे व्यवस्थित दोन्ही शोल्डर. जर तुमचं असंच 2 पॉईंट किंवा 1 पॉईंट शोल्डर कमी जास्त आलं तर तुम्हाला काय करायचं, गळ्याच्या साईडला सेम घ्यायचं आणि मुंड्याच्या साईडने थोडंसं कट केलं तरी चालेल. होतं कधी कधी तुमचं खडू मार्किंगमध्ये ह्याच्यामध्ये 2 पॉईंट एक्स्ट्रा होतं किंवा आपल्या कमी जास्त कटिंग करण्यामुळे पण होऊन जातं. तर आपल्याला नेहमी गळ्याच्या साईडला सेम पकडायचं आहे. बघू शकता आपलं बॅक आणि फ्रंट बरोबर रेडी झालेलं आहे. तर आपण आता इथं काय चेक करणार आहे, हा जो बाहेरचा साईडचा असतो तो बरोबर इथं पकडणार आहे. हा बरोबर सेम धरून आपली बॅक आणि फ्रंट सेम झाल्या का चेक करणार आहे. तर आपलं अगदी बरोबर झालेलं आहे. 2 पॉईंट फक्त आपला फ्रंट भाग जास्त वाटतो इथं क्रॉसपट्टीच्या इथं आपण तिथं तो कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपलं बॅक आणि फ्रंट ह्या साईडला तर बरोबर झालं. खालची कमरेची लेन प्रॉपर
हे पूर्ण सेम झालं. आता हे पण सेम आहे का चेक करून घ्यायचं आपल्याला. मुंड्याचं म्हणजे स्लीव जोडायच्या अगोदर आपल्याला हा मुंड्याचा आकार पण दोन्ही सेम आहे का चेक करायचं. ते 1 पॉईंटचं अंतर आहे, आपण तेवढं पण कट करू शकतो. बघू शकता तुम्ही फ्रंट आणि बरोबर आर्मोल आणि बॅक साईडचा आर्मोल बरोबर दिसतो. इथं पण चेक करून घ्यायचं आपल्याला फ्रंट आणि बॅक सेम आहे का. तिकडच्या साईडला 1 पॉईंट कमी होता, आता इथं सेम आहे तर आपल्याला कट करायची गरज नाही. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने इथं व्यवस्थित फिनिशिंग आलेले आहे. आता आपल्या ह्या गळ्याच्या पट्ट्या येतात त्या आपण जॉईंट करून घेणार आहे अगोदर. गळ्याच्या पट्ट्या नेहमी व्यवस्थित सेम फिनिशिंगमध्ये जॉईंट करून कट करून आपल्याला काय करायचं जॉईंट करायचे असतात. अशा पद्धतीने आपली गळ्याची पट्टी जॉईंट करून झाली. आता आपण काय करणार आहे गोट मारणं म्हणजेच पायपिंग करणार आहे. फ्रंट साईडने बरोबर आपल्याला सुरुवात करायची आहे. बऱ्याच वेळा जर तुम्हाला इथं डीप गळा करायचा असेल थोडासा खोल तर तुम्ही करू शकता पायपिंग बसवायच्या अगोदर. पण आता आपला हा वयस्कर लेडीजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला करायचं नाहीये, त्याच्यामुळे आपण करणार नाहीये. बऱ्याच जणांकडे जास्त फोल्डिंग वगैरे झाल्या किंवा कोणाकोणाला थोडासा डीप आवडतो, इथं डीप करायचं असेल तर करू शकता तुम्ही हाचल्याची पट्टी किंवा पायपिंगची पट्टी बसवायच्या अगोदर. आपली जी गळ्याची पट्टी आहे ती बरोबर आपण 2 पॉइंट वरती बरोबर लावून घेतलेली आहे. अर्धा इंचाचा पार्ट जो आहे तो शिल्लक ठेवलेला आहे पायपिंगला. बरोबर गोल राऊंडच्या फिनिशिंगला एकदम राऊंड मध्ये व्यवस्थित तुम्हाला हाचल्याची पट्टी बसवून घ्यायची आहे. जर एक्स्ट्रा पार्ट असेल थोडासा कट करून टाकायचा आहे. आपला एकदम परफेक्ट आहे त्याच्यामुळं गरज नाही आपल्याला. आता आपण गोट मारताना आतला जो कपडा आहे बऱ्याच जणांना समजत नाही, ते काय करतात आतला कपडा बाहेर फोल्ड होऊन जातात, नुसतं असं पकडतात फिनिशिंगमध्ये. पण हा गोट तुमचा चपटा होऊन जातो, त्याने काय होतं तुमचा गोट उलटा पडतो. तर लक्षात ठेवायचं हा जो आतला एक्स्ट्राचा कपडा असतो आपण स्टिचिंग मार्जिनला त्याला बरोबर असं गोल वळवून असं त्याला आतमध्ये गोटमध्ये असं टाईटमध्ये त्याला त्या कापडला राऊंड करायचं आणि असं गोट मारून घ्यायचं आपल्याला बरोबर छान फिनिशिंगने. गोट मारताना हळूहळू स्टिच करायचं जेणेकरून तुमची स्टिचिंग जी आहे ती व्यवस्थित होईल आणि फिनिशिंगमध्ये तुमचा गोट येऊन जाईल. बऱ्याच जणांना जमत नाही गोट मारायला, तर तुम्ही हाचल्याची पट्टीचं जरी फिनिशिंग केलं तरी पण चालतं. पण जास्तीत जास्त गावाकडच्या लेडीजला गोटच शिकायला लागतो, कारण जास्त गावाकडे गोटच चालतो. शहर ठिकाणी एवढा नाही चालत, पण गावाकडच्या साईडला चालतो. त्याच्यामुळे गोट येणं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ब्लाऊजमधला सगळ्यात मेन पार्ट आहे. जर तुमचं गोट आणि गळ्याची फिनिशिंग छान असेल तरच तुमच्या ब्लाऊजला कुठं शिवला किंवा खूप छान शिवला असं त्याचं उत्तर भेटेल. जर तुमचा ब्लाऊज परफेक्ट असेल आणि गोट किंवा हाचल्याची पट्टी व्यवस्थित नसेल तर तुमच्या ब्लाऊजला कोणीच बोलणार नाही की छान ब्लाऊज आहे असं. त्याच्यामुळे छान पद्धतीने असं व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे गोट आपल्याला. आणि गोट जरी आपण मारला असला तरी त्याला हाचल्याची फिनिशिंग करायची आहे नंतर ना, जेणेकरून तुमचा गोट अजिबात पलटी होत नाही किंवा उलटा पडत नाही. बरोबर जरी असला तरी पण हाचल्याची फिनिशिंग केल्यानंतर ब्लाऊजला आणखी छान लुक येऊन जातो. अशा पद्धतीने आपला गोट बरोबर काय झालेला आहे पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती छान पद्धतीने असे गोल राऊंडला व्यवस्थित गोट आलेला आहे. एकदम पूर्ण एकदम ऑल ओव्हर जो आहे तो आपला गोट एकदम छान अशा सुंदर पद्धतीने आलेला आहे. याला हात शिलाईचं फिनिशिंग केलं तर आणखी लुक भारी दिसतं. पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने आलेला आहे एकदम छान फिनिशिंगमध्ये.
तर अशा पद्धतीने जरी नाही आला, जर एखाद्याला गोट येतच नाही, तर तुम्ही हात शिलाईची पट्टी जशी मी शिकवलेली आहे तुम्हाला त्या पद्धतीने फिनिशिंग करू शकता, जेणेकरून तुमचं ब्लाऊजचं फिनिशिंग 100% मध्ये येईल. आता आपण स्लीव्ज तयार करून घेऊया. तर बऱ्याच वेळा काय होतं, कॉटनचं ब्लाऊज शिवताना बऱ्याच लेडीजचे एकच साईडचे स्लीव्ज येतात. त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला अगोदर असं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला, आणि ज्या साईडला आपण मार्किंग केले त्याच साईडला आपल्याला काय करायचं, अर्धा आणि 1 इंचाचं फोल्डिंग करायचं आहे, जेणेकरून तुमचं काय होणार आहे, मिसमॅच होणार नाही आणि एका साईडची स्लीव्ज होणार नाही. आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला मार्किंग आपण त्याच साईडला फोल्ड करणार आहे. बरोबर अर्धा इंच आणि 1 इंच असं फोल्डिंग करून घ्यायचं आपल्याला, आणि 5 नंबरची शिलाई मारायची, जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे, हात शिलाईचं फिनिशिंग बरोबर तुमचं येतंय. मला डायरेक्ट जमते म्हणून मी डायरेक्ट स्टिच केली आहे. तुम्ही अगोदर अर्धा इंच स्टिच करून परत 1 इंचाचं स्टिच करू शकता. बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता दुसरी स्लीव्ज पण आपण तशीच फोल्ड करून घेणार आहे. अर्धा इंच आणि 1 इंच असं फोल्ड करून 5 नंबरची शिलाई आपण इथं मारणार आहे. अशा पद्धतीने आपल्या स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत दोन्ही पण. आता आपण स्टिच करून घेणार आहे. आता आपण स्लीव्ज बसवून घेऊया. त्या स्लीव्ज बसवताना आपल्याला फ्रंट भाग आणि बॅक भाग ओळखून घ्यायचा. बरोबर आता ही फ्रंट साईड आहे, तर फ्रंट साईडवरून आपण बसवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बरेच जण स्लीव्ज खालच्या साईडने पकडतात आणि स्टिच करतात. तसं करायचं नाहीये. प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्ज वरच्याच साईडने धरायची आहे आणि तिला असं राऊंड राऊंड फिरवत बसवायचं आहे. दुसऱ्या साईडला बॅक साईडवरून फ्रंट साईडकडे जाणार आहे आपण, आणि एका साईडला आपण फ्रंट साईडवरून बॅक साईडकडे येणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही वेळेस स्लीव्ज आपल्याला वरचीच पाहिजे असते, तर वरच्या साईडनेच बरोबर बसवणार आहे आपण. आपले स्लीव्ज बसवून झाले. आता आपण काय करणार आहे, डबल स्टिच करून घेणार आहे. डबल स्टिच करून झाल्यानंतर आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं, मी डायरेक्ट फिनिशिंग ब्लाउज स्टिच करत असते, डायरेक्ट फिटिंग करत असते. पण बऱ्याच जणांना समजत नाही, जेव्हा मोठी स्लीव्ज असते त्यावेळेस आपला आर्महोल जो असतो छोटा असतो आणि हे भरपूर प्रमाणामध्ये मार्जिन शिल्लक राहतं. तर ह्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला तुमचा दंडघेर जो आहे, तर आपला दंडघेर 6 आहे, तर आपण 6च्या पुढे 1.5 इंच ठेवून काय करणार, हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे 1.5 इंच आहे ते कट करून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ते आपले स्लीव्ज आहे. तर आपण इथून काय करणार आहे, 1.5 इंच कट करून टाकणार आहे. पण आर्महोलच्या साईडला बरोबर तेच मेजरमेंट ठेवायचे. फक्त आपल्याला काय करायचंय, स्लीवच्या दंडघेर साईडलाच फक्त कटिंग करायचं आहे, ह्या साईडला आर्महोल साईडला करायचं नाही. तर अशा पद्धतीने आता आपण सेम फिनिशिंग आपले झालेलं आहे, आपण त्याकडे स्टिच करून घ्या. तुम्ही बघू शकता एकदम सरळ पद्धतीने आपलं फिटिंग येणार आहे. जेव्हा सरळ तुमचं एकदम स्टिचिंगमध्ये फिटिंग येतं त्यावेळेस समजायचं तुमचा ब्लाऊज जो आहे तो 100% बरोबर झालेला आहे. तर अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर बरोबर 1 पॉईंटवरून सगळं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचे. तर अशा पद्धतीने पूर्ण स्टिच मारून झाल्यानंतर आता आपण काय करणार, आतमधून उलट सुलट शिलाई मारून घेणार आहे, जेणेकरून तुमचं फिटिंगचं जे आहे ते फिनिशिंग छान वाटतं आणि तुम्हाला ओव्हरलॉकची पण गरज पडत नाही. शक्यतो प्रोफेशनल तुमचं फिनिशिंग पण दिसतं आणि ब्लाऊज पण छान वाटतं. अशा पद्धतीने अर्ध्या इंचावर आपण पूर्ण स्टिचिंग करून घेतलेले. आता आपण दुसरे स्लीव जे आहे ते जॉईंट करून घेणार आहे. आता बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडला आपण काय करणार आहे, बॅक साईड वरून फ्रंट साईड कडे जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बॅक साईड वरून फ्रंट साईड कडे जाणार आहे.
हळूहळू फिनिशिंगमध्ये तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचं आहे, गडबड नाही करायची, गोंधळ नाही करायचं आहे. बघा तुम्ही एकदम स्लो मोशनमध्ये जर तुम्ही नवीन शिकणारे आहात तर सांगितले त्या स्टेपनी जर तुम्ही परफेक्शनली जर कटिंग केलं, परफेक्शनली जर स्टिचिंग केलं तर तुमचं ब्लाऊज एकदम 100% बरोबर येणार आहे. जर तुम्ही स्टिचिंग करताना परत जोडताना जर गडबड केली तर तुमच्या ब्लाऊजमध्ये थोडीशी गडबड दिसून येते. अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला स्लीव्ह जॉईन करून झाल्यात. आपण काय करणार आहे, मग याच्यासारखंच इथून 1.5 इंच एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करणार आहे. तुम्ही पाहू शकता मागचं कुठे सेम थोडंसं 1 पॉईंट इथं जास्त वाटेल, आपण थोडंसं पकडणार आहे. अशा पद्धतीने आपलं बरोबर फ्रंट भाग आणि बॅक भाग सेम झालेला आहे. आता आपण इथून इथं 1.5 इंच कटिंग करणार आहे. तर हे कटिंग झाल्यानंतर आपण काय करणार, स्टिच करणार आहे. अशा पद्धतीने आपलं स्टिचिंग करून झाले, कटिंग करून झाले. आता आपण आतल्या साईडने 1/2 इंचाचं स्टिच करून घेणार आहे. स्टिच करून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे, फिटिंग चेक करणार आहे. तर आपलं फिटिंग जे आहे ते 32 आहे. तर 32ला बरोबर आपलं काय एवढी पट्टी एक्स्ट्रा आहे, तर आपण दोन्ही साईडला बरोबर 1/2 इंच फिटिंग करणार आहे. आता तर कंबर जे आहे ते 1/2 इंच आणि स्लीव्ज पण आपण चेक करून बरोबर तेवढीच करणार आहे. स्लीव्जला पण आपलं 1/2 इंचाचंच फिटिंग आलेलं आहे, तर आपण फिटिंग करणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सरळ रेषेमध्ये आपलं फिटिंग आलेलं आहे. जेव्हा तुमचं सरळ रेषेमध्ये फिटिंग येतं त्यावेळेस तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगने झालेलं असतं. तुम्ही पाहू शकता इथं बरोबर आपलं जे मार्किंग आहे ते 9.5 इंचाचं म्हणजेच 38 इंचाचं फिटिंग राहिलेलं आहे. आणि कंबर जे आहे ते 32च्या मापाने बरोबर 8.25 असं 8 इंचाचं फिनिशिंग राहिलेलं आहे. इथं 9.5 आहे चेस्टला आणि कमरेला 8 इंचाचं आहे. जेणेकरून असं म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे की फिटिंग जरी आतमधून सरळ रेषेमध्ये असलं तरी चेस्टचं जे माप आहे ते एक्स्ट्रा उरलेलं आहे आणि कमरेचं माप कमी राहिलेलं आहे. जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो 100% रेशोमध्ये बरोबर आलेला आहे. तर आपण तसंच सेम पद्धतीने दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घेणार आहे. इथं पण 1/2 इंच स्लीव्ह आहे. आता मला डायरेक्ट स्टिच करायला जमतंय, तुम्ही अगोदर लाईन मार्क पण करून घेऊ शकता तुमच्या पद्धतीने. पूर्ण तुम्हाला आतल्या साईडने पहिल्यांदा ब्लाऊज दाखवते. हे फिनिशिंग तुम्ही चेक करू शकता, बरोबर प्रॉपर आलेलं आहे. हे जे फिनिशिंग आहे हे एकदम सरळ रेषेमध्ये आले आणि चेस्टचे जे माप आहे आपलं ते बरोबर आपलं काय राहिलेलं आहे 9.5 इंचाचं राहिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथं बरोबर आपलं 9.5 इंचाचं चेस्ट बरोबर राहिलेलं आहे. आणि जरी इथं तुमचं कधी कधी फिटिंग करताना 9 झालं असलं तरी ते बॉडीमध्ये सफिशियंट होतं.
त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गोष्ट नाहीये. फिटिंग तुमचं एकदम ॲक्युरेट आलं की तुमचं बरोबर ब्लाऊज पण परफेक्ट फिनिशिंगनी बसतं. 2 पॉईंट इकडे तिकडे झालं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की चेस्टला मार्किंग नाही राहिलं, तर राहायला पाहिजे. आपण इथं टक्स पॉईंट 1 इंचाचा पकडलेला आहे, कमरेचं फिटिंग बरोबर घेतलेलं आहे, तर आपली कंबर जे आहे ते बारीक व्हायलाच पाहिजे. तर बघू शकता तुम्ही कमरेचं जे माप आहे, क्लोज दाखव, बघू शकता इथं 8 इंचावरती बरोबर आलेलं आहे. 8 इंचाची कंबर म्हणजे बरोबर 32चं फिटिंग आणि 9.5चं चेस्ट म्हणजेच बरोबर 38चं इथं चेस्ट राहिलेलं आहे. दंडघेर जसा आपला आहे तसा आपण 5.5 घेतलेला आहे बरोबर. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज दोन्ही साईडचा एकदम परफेक्ट फिनिशिंगने आलेला आहे आपला. बघू शकता इथं पण 9.5 बरोबर आहे आणि कमरेला पण 8 इंचाचं मार्किंग बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे तो स्टिचिंग करून झालेला आहे एकदम छान अशा परफेक्ट फिनिशिंगमध्ये. आता याला आपल्याला हातशिलाई पट्टी, गळापट्टी, हुकलूक पट्टी तर आपण करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्याला मी हा जो ब्लाऊज आहे तो वेअर करून कस्टमरला ह्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये 38 साईजचा फुल स्टिचिंग व्हिडिओ पाहिलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.